म्हणून परत आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर नंबर 53 आहे आणि आज आपण ऑर्डरच्या डिफरन्शियल इक्वेशन्स 1 आणि डिग्री 1 वर पुन्हा चर्चा कंटिन्यू ठेवू। आजचा टॉपिक एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल, त्यामुळे मुख्यतः या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्सचा परिचय दिसेल आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्सचे सोल्युशन कसे शोधावे। जर हे m आणि n ही x आणि y ची फंक्शन असतील तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स कोणती असतील? तर m dx प्लस n d या इक्वेशनला एक्झॅक्ट म्हणतात। x y चे हे एक फंक्शन एक्झिस्ट झाल्यास, जसे की या फंक्शनचा dx y हा डिफरन्शियल इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला m dx प्लस n dy या भागाशी इक्वल असेल। म्हणून फंक्शन एक्झिस्ट असल्यास हे f x y दोन व्हेरिएबलचे फंक्शन आहे, ज्याचा डिफरन्शियल हा m dx प्लस n dy आहे। फक्त f x फंक्शनचा फरक काय होता हे आठवण्यासाठी आहे। म्हणून डिफरन्शियल दोन व्हेरिएबल्सच्या कॅल्क्युलसमध्ये आपण आधी y ची चर्चा केली आहे, म्हणून या दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शनचा डिफरन्शियल f x च्या संदर्भात या f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणून परिभाषित केले आहे आणि डेल y आणि dy वर x प्लस डेल f चा डिफरन्शियल ही दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शनच्या डिफरन्शियलची व्याख्या होती, ज्याचा आपण दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन्सच्या कॅल्क्युलसमध्ये आधीच अभ्यास केला आहे। म्हणजे आता आपण जे शोधत आहोत ते फंक्शन f शोधत आहोत, ज्याचा डिफरन्शियल हे डिफरन्शियल इक्वेशन आहे किंवा या डिफरन्शियल इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे। आणि मग आपण या डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट डिफरन्शियल असे म्हणतो, कारण हे डिफरन्शियल इक्वेशन काही फंक्शनचे एक्झॅक्ट डिफरन्शियल असते आणि एकदा आपल्याला असे फंक्शन मिळते, इंटिग्रेशन करणे खूप सोपे आहे, कारण आपल्याकडे f चे डिफरन्शियल आहे। येथे या f चा डिफरन्शियल इक्वल आहे आणि नंतर सोल्युशन मिळेल। हे f समान कॉन्स्टंट आहे, म्हणून मुख्य कार्य हे फंक्शन शोधणे आहे ज्याचा डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे। म्हणून एकतर आपल्याला f कोणाचा हा डिफरन्शियल आहे, किंवा दुसऱ्या शब्दांत आपण आधीच चर्चा केली आहे की हे डिफरन्शियल x आणि dx पार्शियल डेरिव्हेटिव्ह y dy च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणून परिभाषित केले आहे, जे या m dx प्लस n dy च्या इक्वल असले पाहिजे। त्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असण्यासाठी आवश्यक आणि सफिशियंट कंडिशन याबद्दल येथे एक छान परिणाम आहे। आणि येथे m dx प्लस n dy एक्झॅक्ट असण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशनसाठी आवश्यक आणि सफिशियंट कंडिशन येथे डेल m ओव्हर डेल y आहे। त्यामुळे या फंक्शन m चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह या फंक्शन n च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल असले पाहिजे। आणि मग केवळ पुरेसे नाही तर हे आवश्यक देखील आहे, म्हणून आपल्याकडे येथे दोन्ही मार्ग आहेत की डिफरन्शियल इक्वेशनच्या एक्झॅक्ट साठी ही कंडिशन देखील आवश्यक आहे आणि ही कंडिशन डिफरन्शियल इक्वेशनच्या एक्झॅक्ट साठी देखील पुरेशी आहे। म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा परिणाम असल्याने आपण त्याचा पुरावा देखील पाहू। म्हणून असे समजू या की ही कंडिशन आवश्यक आहे, याचा अर्थ जर दिलेले डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर मग डेल m ओव्हर डेल y हे डेल n ओव्हर डेल x च्या इक्वल असावे। म्हणून इक्वेशन एक्झॅक्ट असू द्या, म्हणजे इक्वेशन एक्झॅक्ट आहे असे आपण गृहीत धरू आणि मग आपण सिद्ध करू की ही कंडिशन आहे। म्हणून इथे जर हे इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर आपल्याकडे फंक्शन f दोन व्हेरिएबलचे फंक्शन असेल, ज्याचा डिफरेन्शियल असेल हा m dx प्लस n dy एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या व्याख्येनुसार असेल। तर जर डिफरन्शियल इक्वेशन, मग आपल्याकडे m dx प्लस डेल f ओव्हर डेल x dy मध्ये dy या डिफरन्शियल इक्वेशनच्या इक्वल आहे। आणि आता या dx आणि dy च्या कोएफिशिएंट सारखे आहे, म्हणून आपल्याकडे येथे dx आणि राइट हँड साइडला देखील आहे आपल्याकडे
dx आहे आणि नंतर आपल्याकडे हे dy आहे आणि आपल्याकडे dy देखील आहे, त्यामुळे आपण इक्वल करू शकतो कारण हे आता इक्वल असले पाहिजे म्हणून डेल f ओव्हर डेल x च्या m इक्वल असणे आवश्यक आहे आणि डेल f ओव्हर डेल y इक्वल n असणे आवश्यक आहे. म्हणून आता डेल dx आणि dy च्या या कोएफिशिएंट सारखे करत आहे. आपण येथे काय करीत आहोत, m हा d डेल x च्या इक्वल आहे आणि n डेल f ओव्हर डेल y च्या डेल f इक्वल आहे. त्यामुळे आता आपल्याला असे गृहीत धरण्याची गरज आहे की हा f दुसऱ्या ऑर्डरच्या पार्शियल डेरिव्हेटिव्हज पर्यंत सतत असेल कारण आपल्याला दुसऱ्या ऑर्डरच्या डेरिव्हेटिव्हची समानता गृहीत धरायची आहे आणि त्यासाठी हे मानण्यासाठी पुरेसे आहे की f सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज पर्यंत सतत आहे. त्यामुळे आता असे असल्याने आपल्याला y च्या संदर्भात m चे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळाले आहे. म्हणजे येथे देखील y च्या संदर्भात फरक असेल, त्यामुळे डेल 2f ओव्हर डेल y डेल x सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज y च्या संदर्भात आणि x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हजची ही सातत्य गृहीत धरून आपण या डिफरन्शिएशनच्या क्रमाला देखील उलट करू शकतो, म्हणजे हे डेल x डेल y च्या 2f इक्वल आहे. म्हणून येथे हा डेल f डेल 2f डेल xy आहे. आपण आता येथून करू शकतो हे डेल n वर डेल x शिवाय दुसरे काही नाही हे शोधा कारण हे डेल n ओव्हर डेल x येथून डेल n ओव्हर डेल x हे डेल xy वर डेल 2f असेल आणि हे डेल 2f डेल x डेल y म्हणून आपण येथे n आणि डेल x सह बदलले आहे. त्यामुळे आपल्याला ही कंडिशन आधीच आली आहे, जसे की डेल m ओव्हर डेल y हे डेल n ओव्हर डेल x इक्वल असले पाहिजे आणि ही आवश्यक कंडिशन आहे कारण आपण सुरुवात केली आहे की दिलेले इक्वेशन एक्झॅक्ट आहे आणि नंतर आपल्याला समजले की ही आधुनिक कंडिशन असणे आवश्यक आहे आणि आता ही कंडिशन असल्यास आपण त्याभोवती दुसरा मार्ग पाहू. मग आपण हे दर्शवितो की इक्वेशन एक्झॅक्ट आहे आणि यामुळे या आवश्यक आणि सफिशियंट कंडिशनचे प्रूफ पूर्ण होईल. म्हणून आपण येथे आता घेतो की दिलेली कंडिशन पुरेशी आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ही स्थिती आहे किंवा ही कंडिशन आहे आणि मग आपण हे दर्शवितो की ही m dx प्लस ny एक्झॅक्ट आहे. म्हणून हे एक्झॅक्ट आहे हे दर्शविण्यासाठी आपल्याला मुळात एक फंक्शन f प्राप्त करावे लागेल ज्यांचे डिफरन्शियल अगदी हा m dx प्लस n dy आहे. म्हणजे आपल्याला येथे फंक्शन शोधणे आवश्यक आहे fxy, जसे की हे फंक्शनचे डिफरन्शियल m dx प्लस n dy च्या इक्वल आहे. त्यामुळे या अशा फंक्शनच्या रचनेसाठी आता हे थोडे सैद्धांतिक आहे, म्हणून तुम्ही हे gxy हे m dx चे इंटिग्रल आंशिक इंटिग्रल म्हणून एक फंक्शन घ्याल, म्हणून ही फंक्शन f ची रचना प्रक्रिया आहे. म्हणून येथे आपण हे फंक्शन g या m चा इंटिग्रल घटक म्हणून घेतो. म्हणजे इथे या इंटिग्रलचा अर्थ असा आहे की x च्या संदर्भात या g च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हचे डेरिव्हेटिव्हज m आहे, कारण आपल्याकडे x च्या संदर्भात येथे फक्त इंटिग्रल आहे आणि आपण येथे डिफरन्शिएशन घेतो, म्हणून g चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह या संबंधातच x च्या संदर्भात आपल्याला हे m मिळेल. म्हणून आता अशा g सह आपण हा f नेमके काय तयार करण्यापूर्वी पहिला दर्शवू की ज्याचा डिफरन्शियल m dx प्लस n dy आहे. आपण हे दर्शवितो की हे फंक्शन येथे n मायनस डेल जा ओव्हर डेल y म्हणून दिले गेले आहे. म्हणून येथे डिफरन्शियल इक्वेशन आणि हे कॉन्स्ट्रेंट फंक्शन मायनस करा आणि त्याचे डेरिव्हेटिव्हज y च्या संदर्भात, आणि जर आपण हा फरक येथे घेतला तर हे फंक्शन एकट्या y चे फंक्शन आहे. हे फंक्शन f च्या रचनेपूर्वी आपल्याला दाखवायचे आहे. म्हणून हा अर्थ दाखवण्यासाठी आपल्याला फक्त x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवावे लागेल आणि जर ते शून्यावर आले तर याचा अर्थ हे
x पासून मुक्त आहे आणि एकट्या y चे फंक्शन म्हणून आता हे दिले गेले आहेत जी m डेल g ओव्हर dl x चा इंटिग्रल आहे आणि आपल्याला हे कन्सिडर करायचे आहे की या फंक्शनचे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह n मायनस डेल g ओव्हर डेल y हे 0 आहे जे आपण आता दाखवू आणि ते आपल्याला सांगेल की हे या n मायनस डेल g ओव्हर डेल y मध्ये y एकट्या x टर्मचे फंक्शन आहे कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर आपण 0 दाखवू शकलो तर म्हणून आता येथे हे x च्या संदर्भात n चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि आपल्याकडे x च्या संदर्भात g ची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज आहे आणि y च्या संदर्भात म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्या ऑर्डर मिक्स्ड डेरिव्हेटिव्हची ही समानता गृहीत धरून म्हणून आता आपण डेल y वर ओव्हर डेल x बदलले आहे आणि येथे आपण डेल ओव्हर डेल y आणि डेल g वर डेल x घेऊ आता आपण हे डेल n ओव्हर डेल x पासून लिहू आणि येथे डेल ओव्हर डेल y चे डेल g ओव्हर डेल x आणि हा डेल g ओव्हर डेल x आपल्याला m येथे रचनेद्वारे दिले आहे म्हणून हे m शिवाय दुसरे काही नाही म्हणून हे डेल ओव्हर डेल x आणि मायनस हे डेल m ओव्हर डेल y आहे ही दिलेली अट आहे हीच कंडिशन आहे असे आपण ही कंडिशन गृहीत धरली आहे आणि इक्वेशन आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन दाखवू म्हणून इथे ही कंडिशन होती की डेल n ओव्हर डेल x इक्वल आहे डेल m ओव्हर डेल y म्हणून आपण ती कंडिशन आपण आता पाहिले आहे जर ही कंडिशन असेल तर हे n मायनस डेल g ओव्हर डेल y हे एकट्याचे y चे कार्य असेल तेथे आपल्याला x या फंक्शनमध्ये n मायनस डेल g ओव्हर डेल y हे माहित आहे म्हणून आता आपण रचना करू शकतो आता हा f आणि f हा काही नाही जो g येथे आपल्याकडे या m चे इंटिग्रल म्हणून कॉन्स्ट्रेंट केलेला आहे म्हणून g प्लस हे फंक्शन येथे आहे n मायनस डेल g ओव्हर डेल y चे फंक्शन आहे आणि आपण येथे y च्या संदर्भात इंटिग्रेट आहोत म्हणून आपण आता हे सिद्ध करू की हा f प्रत्यक्षात या f चा अर्थ निराकरण करतो म्हणजे या f चा डिफरन्शियल m dx प्लस n dy शिवाय काहीच नाही म्हणून हे आपण पुढील स्लाइडमध्ये आता दर्शवू ठीक आहे म्हणून येथे म्हणून आपण हे दर्शवू की हा डेल हे f m dx प्लस n dy आहे म्हणून हा आपला f आहे आणि जर आपण या f चा डिफरन्शियल डेल f घेतला म्हणून जर आपण येथे कन्सिडर केले तर हा डेल f डेल g प्लस आहे येथे या फंक्शनचा डेल जो y चे फंक्शन आहे आणि आता व्याख्येनुसार हा डेल g येथे डेल g x च्या संदर्भात g च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह g y च्या संदर्भात आणि आपण हे dx आणि dy मिळवण्यासाठी म्हणजे येथे dg चा डिफरन्शियल आहे आणि आता या डिफरन्शियलसाठी पुन्हा तीच व्याख्या आता आपल्याकडे हे फंक्शन आहे म्हणून या फंक्शनचा डेल ओव्हर डेल x इंटू dx आणि डेल ओव्हर डेल y या फंक्शनमध्ये आणि या dy इंटू म्हणून आता हे आपण पाहिले आहे की हे a चे y चे फंक्शन आहे जे आपण आधीच तपासले आहे की हे एकट्याचे y चे फंक्शन आहे आणि हे इंटिग्रल पुन्हा y एकट्याचे फंक्शन आहे म्हणून येथे जेव्हा आपण x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्हजवर बोलतो तेव्हा ही संज्ञा 0 वर सेट केली जाईल आणि इथे मग आपल्याकडे डेल ओव्हर डेल y आहे आणि हे येथे y च्या संदर्भात इंटिग्रल आहे आणि मग आपण डेरिव्हेटिव्हची संज्ञाबद्दल बोलत आहोत म्हणून हे केवळ या n डेल l g ओव्हर डेल y बरोबर राहील म्हणून हे तेथे फक्त y चे फंक्शन आहे कारण हे 0 वर पुढे जाते आणि मग आपल्याकडे हे डेल g ओव्हर डेल x dx डेल g ओव्हर डेल y dy आहे आणि यामधून कारण हे या इंटिग्रलचे डेरिव्हेटिव्हज होते त्यामुळे हे इंटिग्रल आणि डिफरन्शियल काढून टाकले जातील आणि या dx ने गुणाकार केलेल्या डेल y वर मायनस डेल g g असेल म्हणून येथे आपल्याकडे n dy आहे जो एक संज्ञा असेल म्हणून n dy हा दुसरा संज्ञा डेल g ओव्हर डेल y dy इंटू dy आणि आता पुन्हा म्हणून आपल्याकडे या 2 टर्म्स आहेत ते एकमेकांना कॅन्सल करतात आणि मग आपल्याला हे डेल g ओव्हर डेल x dx प्लस n dy मिळेल आणि हे डेल g ओव्हर डेल x हे दुसरे काहीही नाही परंतु m येथे डेल g ओव्हर डेल x हे m नाही तर हे येथे
m आहे, त्यामुळे आपल्याला m dx आणि येथे हे प्लस आणि dy मिळेल. म्हणून m dx प्लस n dy हे आपण दर्शवू इच्छित आहे. म्हणून हा f येथे या उद्देशाचे निराकरण करून येथे f आहे, या f चा डिफरन्शियल आहे, म्हणून तेथे f एक्झिस्ट आहे. एकदा आपण असे गृहीत धरले की या कंडिशनमध्ये ती आवश्यक सफिशियंट कंडिशन आहे जी धारण करते जेणेकरून आपण असे x तयार करू शकतो ज्याचा f डिफरन्शियल या m dx प्लस n dy च्या अगदी इक्वल असेल. म्हणून आपण आता पाहिले आहे की m dx प्लस n dy या डिफरन्शियल इक्वेशनसाठी ही आवश्यक आणि सफिशियंट कंडिशन अचूक आहे की डेल m ओव्हर डेल y हे डेल n ओव्हर डेल x च्या इक्वल असणे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला ही कंडिशन अचूकतेसाठी तपासणे आवश्यक आहे आणि एकदा आपल्याला हे माहित आहे की इक्वेशन एक्झॅक्ट आहे, मग आपल्याला हा f कसा तरी बनवायचा आहे ज्याचा डिफरन्शियल दिला आहे. डिफरन्शियल इक्वेशन m dx प्लस n dy. आणि जर ते अचूक नसेल तर आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल किंवा डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन घ्यावा लागेल. तर इथे फक्त एक रिमार्क, या m dx प्लस n dy या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहे. म्हणजे एकदा आपल्याला समजले की इक्वेशन एक्झॅक्ट आहे, याचा अर्थ हा df 0 च्या इक्वल आहे, कारण एक फंक्शन f आहे ज्याचा डिफरन्शियल हा m dx प्लस n dy आहे, म्हणजे हा df 0 च्या इक्वल आहे. आणि सोल्युशन नंतर आपण f च्या टर्म्समध्ये लिहू शकतो की f हा कॉन्स्टंट आहे, कारण या फंक्शनचा डिफरन्शियल 0 आहे, म्हणून हे फंक्शन कॉन्स्टंट असणे आवश्यक आहे. येथे कॉन्स्टंटच्या इक्वल असू शकते, म्हणून या इक्वेशनमधून f हे c इक्वल f0 वर इक्वल आहे. आपल्याला मिळत आहे की f हे c च्या इक्वल आहे, म्हणजे आपण शोधत असलेला संबंध आहे आणि हे या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहे. f हे c च्या इक्वल आहे, हे या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहे. तर फक्त पुन्हा लक्षात घ्या की आपल्या रचनेनुसार हा f होता. या m dx चा इंटिग्रल एक टर्म होते. आमच्याकडे ही इंटिग्रल टर्म देखील आहे, ही एक f आहे जी आपण आधी कॉन्स्ट्रेंट केली आहे. म्हणून हे आपल्याला माफ करा, इथे हे आपले f आहे. येथे आपण हे सैद्धांतिकरित्या कॉन्स्ट्रेंट केले आहे आणि यातून आपण आणखी काय मिळवू शकतो हे देखील आपल्या लक्षात आले आहे. म्हणून आपण तेथे दाखवले आहे की जर हे इक्वेशन अचूक असेल तर हे n मायनस डेल g ओव्हर डेल y हे फक्त y चे फंक्शन आहे. आणि मग ही एक निर्देशिका आहे जी अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये देखील वापरली जाते. म्हणून येथे आपण डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे हे कळल्यावर आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन थेट लिहू शकतो. येथे m dx चे इंटिग्रल दिले गेले आहे, म्हणून आपल्याला m x चे इंटिग्रल समजू शकते. यामध्ये दुसऱ्या भागासाठी, कारण हे मूल्यमापन करण्यासाठी येथे थोडे क्लिष्ट आहे, आपल्याला जी पहिला आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि n मायनस सेट करावे लागेल. म्हणून डिरेक्टरी केस जी अगदी येथूनच येते की आपल्याला माहित आहे की हे y एकट्याचे फंक्शन आहे. म्हणून आपण या n मधून काय घेतो, कारण n मायनस हे काहीतरी आपल्याला काढून टाकावे लागेल जेणेकरून हे एकट्याचे y चे फंक्शन होईल. म्हणून या टर्म्स, आणि जर आपण येथे घेत असाल तर x म्हणजे या n च्या टर्म्स आहेत ज्यामध्ये फक्त y आहे, त्यामुळे येथे x नसावा, म्हणून फक्त y च्या टर्म्स आहे. पण n मधून घेतल्यास आणि नंतर हे येथे इंटिग्रेट केले की दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहे. म्हणून आपण उदाहरणात देखील पाहू की एखादी व्यक्ती ही निर्देशिका देखील वापरू शकते, परंतु आपल्याला हे माहित आहे की इक्वेशन एक्झॅक्ट आहे. आपल्याला फक्त एक फंक्शन शोधावे लागेल ज्याचा डिफरन्शियल हा आहे आणि एक दुसरा पद्धतशीर दृष्टिकोन आहे जो येथे f फंक्शन करतो. म्हणून आपल्याला हे थेट सूत्र वापरण्याची गरज नाही त्या बाबतीत, ठीक आहे. तर आपण येथे उदाहरण पाहू, या x हा स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y स्क्वेअर dx आणि प्लस हा y स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2x स्क्वेअर dy 0 च्या इक्वल आहे. म्हणून m येथे पहिला भाग आहे m dx हा स्क्वेअर मायनस 4xy आणि मायनस ty स्क्वेअर, आणि दुसरा भाग येथे n आहे. म्हणून आपल्याकडे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन m आणि n आहे. पहिला प्रश्न अचूक आहे की नाही हे आपल्याला कम्प्यूट करावे लागेल की डेल m ओव्हर
डेल एम वाय ओव्हर DL M ओव्हर DL M y आणि DL y येथे -4x आणि -4y असेल आणि हे n ओव्हर डेल x -4y आणि -4x असेल. म्हणून दोन्ही समान डेल m ओव्हर डेल y आणि डेल n ओव्हर डेल x आणि अचूकतेसाठी हीच कंडिशन आहे. तर दिलेले इक्वेशन अचूक आहे. म्हणून आपल्याला माहित आहे की फंक्शन f एक्झिस्ट आहे ज्याचा डिफरन्शियल येथे m dx प्लस ny बरोबर दिला आहे आणि आता हे f कसे बनवायचे म्हणून येथे या घटनेत आपल्याला माहित आहे की d हे f च्या इक्वल आहे. त्यामुळे या फंक्शनचे f ला फॉलो करतो हे माहित आहे. f डेल f ओव्हर डेल x dx प्लस डेल f ओव्हर डेल y म्हणजे या f चा डिफरन्शियल आहे आणि हे दिलेल्या m dx च्या इक्वल असणे आवश्यक आहे आणि dy म्हणून येथे आपल्याकडे या f चे संबंध m आणि f ते n पर्यंत असू शकतात. म्हणून आपल्याकडे येथे आहे s च्या संदर्भात या f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह डेल f ओव्हर डेल f या m च्या इक्वल असणे आवश्यक आहे म्हणजे हा x I x स्क्वेअर n मायनस 4xy मायनस ते y स्क्वेअर आणि y च्या संदर्भात या f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह n च्या इक्वल असणे आवश्यक आहे जे y स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2x I x स्क्वेअर आहे. म्हणून आपल्याकडे आता हे दोन संबंध आहेत डेल f ओव्हर डेल x या फंक्शनने दिलेले डेल f ओव्हर डेल y या फंक्शनसह दिले आहे. म्हणून आता या दोन इक्वेशनवरून आपल्याला f नक्की काय शोधायचे आहे ज्याचे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह fy च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह दिले आहे. म्हणून इथे x या पहिल्या इक्वेशन च्या संदर्भात हे इंटिग्रेट केले तर काय होईल येथून हा f हे x क्यूब म्हणून 3 याने मिळेल आपल्याला -4y मिळेल आणि हा x 2 ने स्क्वेअर आहे म्हणून येथे -2x I x स्क्वेअर y आणि येथे आपल्याला -2y स्क्वेअर मिळेल आणि जेव्हा आपण ते इंटिग्रेट करतो तेव्हा x येईल म्हणून हे इंटिग्रल आहे आणि हे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे जे या प्रकरणात कारण x च्या संदर्भात हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह होते म्हणून मग येथे अधिक जनरल कॉन्स्टंट असू शकते हे y चे फंक्शन असू शकते. म्हणून आपण हे f मिळवण्यासाठी येथे डेल f वर डेल x इंटिग्रेट केले आहे परंतु चित्रात c1y येत आहे आणि आपण येथे दुसरे इक्वेशन वापरलेले नाही म्हणून आता या दिलेल्या f पासून येथे f g x च्या संदर्भात इंटिग्रेट करून आपल्याला मिळाले आहे. आपण आता x च्या संदर्भात फरक करू म्हणून y च्या संदर्भात आणि नंतर आपण हे दिलेले पार्शियल डेरिव्हेटिव्ह बरोबरी करू त्यामुळे y च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला येथे काय मिळेल हे हेक्सलॉन आहे त्यामुळे येथे y च्या संदर्भात 0 असेल त्यामुळे आपल्याला -2x स्क्वेअर मिळेल आणि येथे y च्या संदर्भात आपल्याला -4xy आणि c1y मिळेल किंवा म्हणून येथे डेरिव्हेटिव्हज स्वागत असेल म्हणून हे y स्क्वेअर मायनस हे 4xy मायनस 2x हा स्क्वेअर आहे जो येथे आधीच दिलेला आहे की y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह याच्या इक्वल असणे आवश्यक आहे. म्हणून आता येथून आता आपल्याला ही कॉन्स्टंट टर्म प्रत्यक्षात मिळू शकते हा c1 प्राइम आहे कारण ते n चे डेरिव्हेटिव्हज आहे आपल्याकडे हे फरक आहे म्हणून आपल्याला ते डेरिव्हेटिव्हज देखील मिळाले म्हणून आपण येथे काय पाहतो की -2x I x स्क्वेअर येथे दोन्ही बाजू आहेत आणि -4xy देखील आहे. म्हणून आपल्याला काय मिळते आपल्याला c मिळते 1 प्राइम y इक्वल y स्क्वेअर. म्हणून आपल्याला ही कंडिशन मिळाली आहे की y च्या संदर्भात c1 चे डेरिव्हेटिव्हज 1y स्क्वेअर आहे आणि आता आपण हे इंटिग्रेट करू शकतो म्हणून आपल्याला दिसेल की 1y हा y क्यूबच्या इक्वल आहे आणि येथे कॉन्स्टंट आहे म्हणजे एकदा आपल्याला c मिळाले की आपल्याला मुळात हे f मिळते म्हणून f हे काहीच नाही परंतु x क्यूब आहे 3 2x बरोबर स्क्वेअर y 2xy स्क्वेअर आणि मग आपल्याला तेथे c1y क्यूब आणि प्लस कॉन्स्टंट आणि आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲड करणे आवश्यक आहे.
आपल्याकडे f असल्यास f हा सोल्युशन कॉन्स्टंट आहे म्हणून आपण इक्वल लिहू शकतो. तर आपण f असणारे सोल्युशन काही कॉन्स्टंट 3 इक्वल आहे. आपण हे नाव दिले आहे कारण C2 आपण आधीच वापरले आहेत म्हणून C3 आणि याचा अर्थ आता येथे या इक्वेशनमध्ये C1 सबस्टिट्यूटिंग करून हा आपला f आहे म्हणून हे येथे f आहे आणि C सह 2 हे C3 च्या इक्वल आहे. आता C2 आणि C3 हे 2 डिफरंट ऑर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत परंतु आपण 1 मध्ये मर्ज करू शकतो आणि याचा अर्थ असा की हे इक्वेशनचे सोल्युशन आहे त्यामुळे आपण या इक्वेशनचा 3 ने गुणाकार केला आहे त्यामुळे x3 2x हा स्क्वेअर 6 x स्क्वेअर y आहे आणि हा 2xy स्क्वेअर पुन्हा 3 ने गुणाकार केला आहे तसेच 6xy स्क्वेअर आणि प्लस हे y स्क्वेअर 3 आणि C3 आणि C2 ने मल्टिप्लाय केल्यावर या 3 ने मल्टिप्लिकेशनसह आपण येथे आणखी एक कॉन्स्टंट घेतला आहे जो आपण विचार केला आहे या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आहे. म्हणून एकदा इक्वेशन तंतोतंत झाले की ही प्रक्रिया तंतोतंत फॉलो करते जे आपण घेतले आहे ते येथे आपल्याला हे डेल f वर डेल x हे m च्या इक्वल आहे आणि डेल f ओव्हर डेल y हे n च्या इक्वल करणे आवश्यक आहे आणि तेथून आपण फक्त हे इंटिग्रेट करतो मग दिलेल्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वल डिफरन्शियल समतुल्य तिथून आपल्याला C1 a प्राइम y मिळेल जो पुन्हा इंटिग्रेशन आपल्याला या c च्या जागी 1 c सबस्टिट्यूटिंग करेल एकाला स्थान मिळेल आपल्याला f मिळेल आणि मग आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन लिहू शकतो. आता प्रश्न असा आहे की जर आपण त्याच प्रक्रियेचा अवलंब केला तर इक्वेशन अचूक नसते तेव्हा आपल्याला कोणत्या पॉइंटला समस्या किंवा मार्ग कोठे मिळेल आणि कोठे अडकेल आणि कोठे हे आपल्याला समजेल की हा f चुकून एक्झिस्ट नसल्यास. ठीक आहे आपण त्या पॉइंटवर जाण्यापूर्वी थेट अप्रोच वापरून जो आपण आधी लिहून ठेवला आहे की आपल्याकडे थेट सूत्र देखील आहे म्हणून हे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि सोल्युशन आपण थेट अशा प्रकारे लिहू शकतो की इंटिग्रल m dx आणि n च्या या टर्म्स x आणि dy नसतात. तर येथे हे m डिफरन्शियल इक्वेशन दिलेले आहे आणि नंतर याच्या टर्म्स आणि त्यात x समाविष्ट नाही जे फक्त y स्क्वेअर टर्म्स आहे तर आपल्याकडे y चा स्क्वेअर dy हा c च्या इक्वल आहे आणि या इंटिग्रेशनवर आपल्याला पूर्वीचे इक्वल सोल्युशन मिळाले आहे. त्यामुळे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन करण्यासाठी हे सूत्र वापरता येईल. आता आपण या चर्चेकडे परत येऊ जे मी आधी सुरू केले आहे. जर इक्वेशन अचूक नसेल तर आपण हे इक्वेशन कन्सिडर करू आणि आपण प्रथम पाहू की हे इक्वेशन अचूक नाही आणि म्हणूनच हे सोडवले जाऊ शकत नाही ही पद्धत वर चर्चा केली जाऊ शकत नाही आणि मुख्य पॉइंट असा आहे की जर आपल्याला आता समस्या कोठून मिळेल जर आपण असे गृहीत धरले तर हे काही फंक्शनचे डिफरन्शियल आहे मग नेमके कोणत्या पॉइंटवर आपल्याला हे समजेल की इक्वेशन अचूक नाही जर आपण येथे अचूकतेसाठी कंडिशन ठेवली नाही आणि फक्त एक f मिळवण्यासाठी पुढे जाऊ ज्याचे डिफरन्शियल इक्वेशन दिले आहे तर काय होईल. म्हणून येथे फक्त चेक करण्यासाठी डेल m ओव्हर डेल y हे डेल x च्या इक्वल आहे डेल x वर हे असे नाही की ते इक्वल नाहीत आणि मग दिलेले इक्वेशन तंतोतंत डिफरन्शियल इक्वल नाही पण आता आपण आधी कसे केले होते ते आपण पुढे जाल म्हणजे हे डेल f ओव्हर डेल x आपण 3xy प्लस y स्क्वेअर घेऊ आणि हे डेल f ओव्हर डेल y म्हणून x हा स्क्वेअर प्लस xy आहे जेणेकरून या 2 कंडिशनसह आपण आता या x च्या संदर्भात हे इंटिग्रेट करू म्हणजे f इक्वल 3 आणि हा x स्क्वेअर बाय 2y आणि हा xy स्क्वेअर आणि 1y पहा त्यामुळे फक्त याच्या इंटिग्रेशनवर आपल्याला हे फंक्शन मिळाले आणि मग आम्ही y च्या संदर्भात हे डिफरेंशिएट करू शकतो आणि यास समान करू शकतो जेणेकरून आपण येथे y च्या संदर्भात फरक करू तेव्हा आपल्याला 2xix स्क्वेअर येथे 3 मिळेल 2yx आणि नंतर c1 डेरिव्हेटिव्ह y आणि आता आपण हे x आहे स्क्वेअर प्लस xy बरोबर इक्वेशन करतो. आता हे शेवटच्या वेळी इक्वेशन करताना आपल्याला आठवत असेल की आपल्याला c1 मिळाला आहे प्राइम y चे फंक्शन y आणि नंतर आपण
इंटिग्रेटेड केले कारण आपण डिफरन्शियल इक्वेशन्स आहोत म्हणून ही 1 सी आहे. प्राइम y चे पार्शल y च्या संदर्भात c चे डेरिव्हेटिव्हज y च्या संदर्भात फक्त y चे ऑर्डर डेरिव्हेटिव्हज आहे. हे फक्त y चे फंक्शन आहे. म्हणूनच आपण येथे y समान फंक्शन केले आहे. आपण आता काय आहात हे येथे काय आहे cy स्क्वेअर मायनस x इक्वल आहे. त्यामुळे लेफ्ट हँड साइडला एक रचना आहे जे आपण याबद्दल म्हणतो की हे y चे फंक्शन आहे. राईट हँड साइडला आपल्याला या इक्वेशन x देखील मिळत आहे. मागील एक मध्ये जेव्हा इक्वेशन अचूक असेल तेव्हा आपल्याला हे कधीही x चे फंक्शन म्हणून मिळणार नाही. आपल्याला फक्त y टर्म्स मिळतील. येथे हे x आणि y वर अवलंबून आहे आणि आपण हे इक्वेशन सोडवू शकत नाही कारण हे येथे आता विसंगती आहे. आपण या लेफ्ट हँड साइडच्या बाजूने बोलत आहोत हे सांगत आहे की हे y आणि राईट हँड साइडचे सर्व फंक्शन आहे. आपल्याकडे x आणि y चे फंक्शन आहे म्हणून नैसर्गिकरित्या आपण सोडवू शकत नाही कारण हे विसंगत इक्वेशन आहे आणि म्हणून आपल्याला असे f सापडत नाही ज्याचे डिफरन्शियल हे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन आहे. म्हणून हे फक्त ते दाखवले होते. जर चुकून अचूकता तपासल्याशिवाय आपण येथे पुढे गेलो तर आपण असे f शोधण्याचा प्रयत्न करतो ज्याचा डिफरन्शियल हे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर आपण या पॉइंटवर अडकून राहू आणि आपण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून असे f एक्झिस्ट नाही. म्हणून कन्क्लूजन असा आहे की स्पष्ट करण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशनची आवश्यकता आणि पुरेशी परिस्थिती डेल m ओव्हर डेल y डेल x च्या इक्वल आहे. आणि एकदा आपल्याला हे माहित आहे की इक्वेशन अचूक आहे तर आपल्याला एक f मिळेल ज्याचा डिफरन्शियल हा m dx प्लस n dy आहे आणि मग आपण f हा काही कॉन्स्टंट इक्वल असल्याने सोल्यूशन लिहू शकतो. त्यामुळे डिफरन्शियल इक्वेशनची अचूकता तपासण्यासाठी सोल्यूशन शोधण्याची प्रक्रिया आणि पुढील लेक्चरमध्ये आपण पुढे कंटिन्यू ठेवू. जर दिलेले डिफरन्शियल इक्वेशन ते अचूक नसेल तर हे सोल्यूशन मिळवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीवर प्रक्रिया करावी हे येथे वापरलेले संदर्भ आहेत आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.